नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. विमुद्रीकरण निर्णयाच्या प्रभावातून बाहेर पडण्यासाठी किमान 50 दिवस लागतील. मन की बात कार्यक्रमातून पंतप्रधानांनी व्यक्त केलं मनोगत. देशाच्या सोनेरी भविष्यासाठी हे पाऊल गरजेचं होतं. पंतप्रधानांचा पुनरुच्चार. बेनामी संपत्तीचा कायदा अतिशय कडक झाला असून गरिबांच्या आयुष्याशी खेळू नका. पंतप्रधानांचा संबंधितांना इशारा. बँक व्यवहारांवर आरबीआयचं बारीक लक्ष. नागरिकांनी रोकडरहित व्यवहारांवर भर देण्याचं आरबीआयचं आवाहन. राज्यात पहिल्या टप्प्यातल्या 147 नगर परिषदा आणि 18 नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज झालं सरासरी 67% मतदान. पंजाबमध्ये नाभा तुरुंगावर हल्ला. खलिस्तान मुक्ती मोर्चाच्या प्रमुखासह 4 कैद्यांचं तुरुंगातून पलायन. एक कैदी सापडल्याचा उत्तर प्रदेश पोलिसांचा दावा. आणि मोहाली क्रिकेट कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवसअखेर भारताच्या 6 बाद 271 धावा. नमस्कार. आणि आता सविस्तर वृत्त. 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय अनेक अडचणींनी भरलेला होता. त्यामुळे या निर्णयाच्या प्रभावातून बाहेर पडण्यासाठी 50 दिवस लागतीलच. त्यानंतरच सुरळीत स्थितीकडे आपण मार्गस्थ होऊ शकू, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. आकाशवाणी आणि दूरदर्शनवरून प्रसारित झालेल्या मन की बात या कार्यक्रमाच्या 26व्या भागात त्यांनी आज देशवासियांशी संवाद साधला. देशातल्या नागरिकांनी सत्याचा हा मार्ग पूर्ण ओळखला असून देशहिताची ही गोष्ट मनापासून स्वीकारली आहे, असं पंतप्रधान म्हणाले. आपकी कठिनाइयों को मैं भली भांति समझ सकता हूं, लेकिन जब मैं आपका समर्थन देखता हूं, आपका सहयोग देखता हूं, आपको भ्रमित करने के लिए ढेर सारे प्रयास चल रहे हैं, उसके बावजूद भी कभी कभी मन को विचलित करने वाली घटनाएं सामने आते हुए भी आपने सच्चाई के इस मार्ग को भली भांति समझा है. देश हित की इस बात को भली भांति आपने स्वीकार किया है. 500 और 1000 की नोट और इतना बड़ा देश, इतनी करेंसियों की भरमार, अरबों खरबों नोटे और ये निर्णय पूरा विश्व बहुत बारीकाई से देख रहा है. हर कोई अर्थशास्त्री इसका बहुत एनालिसिस कर रहा है, मूल्यांकन कर रहा है. या निर्णयानंतर काही जण आपला काळा पैसा वाचवण्याच्या प्रयत्नात गरिबांना प्रलोभन दाखवून त्यांचा वापर करत आहेत. मात्र गरिबांच्या आयुष्याशी खेळू नका. बेनामी संपत्तीचा कायदा अतिशय कडक झाला आहे, असा इशारा पंतप्रधानांनी दिला. 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद केल्याच्या निर्णयाची देशातल्या अनेक नागरिकांनी प्रशंसा केल्याचंही त्यांनी सांगितलं. छोटे व्यापारी, शेतकरी तसंच कामगार वर्गानं डिजिटल अर्थव्यवस्थेचा अंगीकार करावा, यासाठी देशातल्या तरुण वर्गानं या महत्त्वाच्या कामात मदत करावी, असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. देश को आर्थिक ऊंचाइयों पर ले जाने का अवसर आया है. मेरे नौजवानों, आप मेरी मदद कर सकते हो क्या? मुझे साथ दोगे इतने से बात बनने वाली नहीं है. जितना आज की दुनिया का अनुभव आपको है, पुरानी पीढ़ी को नहीं है. हो सकता है आपके परिवार में बड़े भाई साहब को भी मालूम नहीं होगा और माता पिता, चाचा चाची, मामा मामी को भी शायद मालूम नहीं होगा. आप ऐप क्या होती है वो जानते हो. ऑनलाइन बैंकिंग क्या होता है जानते हो. ऑनलाइन टिकट बुकिंग कैसे होता है आप जानते हो. आपके लिए चीजें बहुत सामान्य है और आप उपयोग भी करते हो. लेकिन आज देश जिस महान कार्य को करना चाहता है, हमारा सपना है कैशलेस सोसाइटी. तणावाच्या परिस्थितीत सुद्धा शिक्षणाला प्राधान्य देणाऱ्या जम्मू काश्मीरमधल्या विद्यार्थ्यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमात कौतुक केलं. काश्मीरच्या जवळपास 95% विद्यार्थ्यांनी बोर्डाची परीक्षा दिली. बोर्डाच्या परीक्षेला इतक्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी बसणं म्हणजे जम्मू काश्मीरची मुलं त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शिक्षणाच्या माध्यमातून नवी शिखरं गाठण्याकरता वचनबद्ध आहेत, याचंच लक्षण मानावं लागेल, असे गौरवोद्गार पंतप्रधानांनी काढले.
देशातल्या गरीब, शोषित शेतकरी, कामगार यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिली। उत्तर प्रदेशमध्ये कुशीनगर इथं भाजपच्या परिवर्तन रॅलीत ते बोलत होते। शेतकऱ्यांच्या चिंता दूर करणारं सरकार देशात आहे। देशातल्या माता भगिनींसह अनेक नागरिकांनी केंद्र सरकारच्या राष्ट्रहितकारक निर्णयांना पाठिंबा दर्शवलाय। हा विश्वास अनाठायी ठरणार नाही असं आश्वासन पंतप्रधानांनी दिलं। गोरखपूर ते दिल्ली या मार्गावरच्या नव्या हमसफर रेल्वे गाडीला त्यांनी हिरवा झेंडा दाखवला। विमुद्रीकरण प्रक्रियेनंतर नागरिकांना दिलासा देण्यासाठी रिझर्व्ह बँक सतत प्रयत्नशील असून दररोज परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे असं बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी आज सांगितलं। नव्या 500 आणि 2000 रुपयांच्या नोटांची नक्कल करणं अवघड आहे। नागरिकांनी रोखरहित व्यवहारांवर भर द्यावा असं आवाहन त्यांनी केलं। सर्व बँक शाखा तसंच एटीएम केंद्रांपर्यंत पुरेशी रोकड पोहोचवण्याचे प्रयत्न चालू आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलं। विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर बँकांमध्ये तरलता वाढली आहे। रिझर्व्ह बँकेनं बँकांसाठी सीआरआर अर्थात रोख राखीव गुणोत्तराचं प्रमाण वाढवून ते 100% केलं आहे असं त्यांनी आज एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय। काही सशस्त्र इसमांनी आज सकाळी पंजाबमध्ये पतियाळाजवळच्या नाभा तुरुंगावर हल्ला केला आणि खलिस्तान मुक्ती मोर्चा या संघटनेचा प्रमुख हरमिंदर मिंटू याच्यासह 4 कैद्यांची तुरुंगातून सुटका केली। पोलीस गणवेशातल्या या सशस्त्र इसमांनी तुरुंगापाशी अंधाधुंद गोळीबार केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली। फरार दहशतवादी मिंटू याच्यावर स्फोटकं बाळगल्याप्रकरणी तसंच दहशतवादी कारवाई केल्याप्रकरणी तब्बल 10 गुन्हे दाखल आहेत। या घटनेनंतर पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांनी तातडीनं उच्चस्तरीय बैठक बोलावून परिस्थितीचा आढावा घेतला। राज्यातली रेल्वे स्थानकं, विमानतळ, बस आगार तसंच इतर महत्त्वाच्या ठिकाणी सावधगिरीचा इशारा देण्यात आलाय। नाभा कारागृहाचे अधीक्षक आणि उपअधीक्षकांना निलंबित केल्याची माहिती उपमुख्यमंत्री सुखविंदर सिंग बादल यांनी दिली। या घटनेच्या चौकशीसाठी राज्य सरकारनं विशेष कृती दलाची स्थापना केली आहे। या प्रकरणी केंद्र सरकारनं राज्य सरकारकडून अहवाल मागितला आहे। दरम्यान यापैकी एका कैद्याला अटक केल्याचा दावा उत्तर प्रदेश पोलिसांनी केलाय। परमिंदर उर्फ पेंडा असं या कैद्याचं नाव असून त्याला एका वाहनातून पळून जात असताना शामली जिल्ह्यातल्या कैराना या तपासणी नाक्यावर पोलिसांनी अटक केली। त्याच्याकडून काही शस्त्र जप्त करण्यात आल्याचं अतिरिक्त पोलीस महासंचालक दलजीत चौधरी यांनी म्हटलंय। राज्यात आज पहिल्या टप्प्यातल्या 147 नगर परिषदा आणि 18 नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान झालं। आज सरासरी 67% मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। काही किरकोळ प्रकार वगळता सर्वत्र मतदान शांततेत पार पडलं। राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 212 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा केली आहे। या निवडणुका 4 टप्प्यात होत आहेत। पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान झाले। मतदान झालेल्या मध्ये 147 नगरपरिषदा आणि 18 नगरपंचायतींचा समावेश होता। त्यात 147 थेट नगराध्यक्ष पदासाठी देखील आज मतदान झाले। नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या सदस्य पदाच्या एकूण 3705 जागा आहेत, तर थेट नगराध्यक्ष पदाच्या 147 जागा आहेत। त्यासाठी 7641 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती। सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 पर्यंत मतदानाची वेळ होती, परंतु सायंकाळी लांब रांगा असल्यामुळे 5:30 नंतरही मतदानाची प्रक्रिया सुरू होती। त्यामुळे प्राथमिक अंदाजानुसार माहिती प्राप्त होण्यास उशीर झाला, परंतु आता मिळालेल्या माहितीनुसार सर्वसाधारणपणे सरासरी 67 ते 68% मतदान झाल्याचा अंदाज आहे। किरकोळ अपवाद वगळता कुठेही अनुचित प्रकार झाल्याची घटना समोर आलेली नाही। अॅट्रॉसिटी कायदा अधिक कडक करावा या प्रमुख मागणीसह इतर विविध मागण्यांसाठी आज पुण्यात विविध संघटनांकडून संविधान सन्मान मूक मोर्चा काढण्यात आला। डेक्कन जिमखाना इथल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून हा मोर्चा विधान भवनावर जाऊन थडकला। बहुजनांना त्यांचे हक्क मिळावेत, मुस्लिमांना आरक्षण देण्यात यावं आणि दलितांना संरक्षण देण्यात यावं या मागण्यांसाठी हा मूक मोर्चा काढला असल्याचं दलित पॅन्थर ऑल इंडियाचे संस्थापक बापूसाहेब भोसले यांनी दूरदर्शनशी बोलताना सांगितलं। या मूक मोर्चामध्ये बहुजन, दलित, मुस्लिम, भटके विमुक्त समाजाच्या विविध संघटना सहभागी झाल्या होत्या। यावेळी संविधानाचं सामूहिक वाचनही करण्यात आलं। दिव्यांगांकडे दयावृत्तीनं पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन आजही कायम आहे। शारीरिक आणि मानसिक अपंगत्वावर मात करून जिद्द आणि मेहनत करण्याची तयारी असल्यास अशा व्यक्तीही यशाचं शिखर गाठू शकतात। त्याचंच उत्तम उदाहरण आहे राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिव्यांग जलतरणपटू प्रणव दिवेकर।
गर्भवतीच्या पोटात गुणसूत्राच्या 21व्या जोडीत दोष निर्माण झाल्यावर डाऊन सिंड्रोम असलेलं मूल जन्माला येतं. प्रणवच्या आईच्या बाबतीमध्ये हेच घडलं. प्रणव शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अपंग जन्माला आला. जन्मतःच तो कमकुवत होता. त्याच्या घरच्यांनी प्रणवच्या या व्यंगावर मात करण्याचं ठरवलं. जिद्द आणि अथक परिश्रम घेतले. त्याच्या कलानं घेत लिहिणं वाचणं यात त्याला गती कशी येईल यासाठी प्रयत्न केला. सततचा सराव याच्या जोरावर तो 10वीची परीक्षा उत्तीर्ण झाला. तसंच त्याला स्वावलंबी बनवण्यासाठी कला आणि क्रीडा या दोन्ही गोष्टी शिकवायला सुरुवात केली. त्याच्या ज्या मुवमेंट्स होत्या या सिंक्रोनाइज्ड म्हणजे एका पाठोपाठ एक असणाऱ्या अशा ज्या असतात त्या होत नव्हत्या. त्यासाठी आम्ही कमला नेहरू पार्कच्या घसरगुंडीवरती एक एक्सपेरिमेंट केला. जिना चढण्यासाठी घसरगुंडीच्या शिडीवरती त्याला आम्ही संध्याकाळी घेऊन जात असू आणि एकेका पायरीवरती एक पाय त्याचा धरून ठेवायचा आणि पुढची पायरी ड्रॉप करून तिसऱ्या पायरीवरती त्याचा दुसरा पाय ठेवायचा. अशा पद्धतीने शिकवून त्याच्या सिंक्रोनाइज्ड मुवमेंट्स मध्ये आम्ही प्रगती साधली. कला क्षेत्रामध्ये तबला, पेटी, चित्रकला आणि पाककला यात प्रणवनं प्रावीण्य मिळवलं. पाककलेमधील तंत्रशुद्ध शिक्षण घेत त्यानं बेकरी आणि केटरिंगचा अभ्यासक्रमही पूर्ण केला. शारीरिक जडणघडणीसाठी सुरू केलेल्या स्विमिंगमध्ये प्रणवनं विशेष गती प्राप्त केली आणि आज तो आंतरराष्ट्रीय जलतरणपटू झाला आहे. अमेरिकेत पोर्टारिका इथं झालेल्या ऑलिम्पिकमध्ये आणि ऑस्ट्रेलियात झालेल्या एशिया पॅसिफिक स्पर्धेत त्यानं पदकं पटकावली. अशा विविध क्षेत्रात मुसाफिरी करीत पुरस्कार पटकावलेल्या प्रणव दिवेकरला राष्ट्रपतींच्या हस्ते आदर्श व्यक्तिमत्व म्हणून राष्ट्रीय पुरस्कारानंही गौरवण्यात आलं आहे. बातमी क्रिकेटची. भारत आणि इंग्लंड दरम्यान मोहालीत चालू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात आज दुसऱ्या दिवसाअखेर भारतानं 6 बाद 271 धावा केल्यात. चेतेश्वर पुजारा, कर्णधार कोहली आणि आर अश्विन यांची अर्धशतकं हे आजच्या दिवसाच्या खेळाचं वैशिष्ट्य. सलामीला आलेला मुरली विजय अवघ्या 12 धावा करत तंबूत परतला तर पार्थिव पटेलनं 42 धावांचं योगदान दिलं. अजिंक्य रहाणे आणि करुण नायर हे दोघेही आज सपशेल अपयशी ठरले. रहाणे 0वर तर करुण नायर 4 धावांवर तंबूत परतले. आजच्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा अश्विन 57 धावांवर तर जाडेजा 31 धावांवर खेळत होते. इंग्लंडतर्फे रशीदनं 3 तर स्टोक्सनं 2 गडी बाद केले. तत्पूर्वी कालच्या 8 बाद 268 धावांमध्ये केवळ 15 धावांची भर घालत इंग्लंडनं आपल्या पहिल्या डावात 283 धावांपर्यंत मजल मारली. बेअरस्टॉच्या 89 आणि बटलरच्या 43 धावा वगळता एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर जम बसवता आला नाही. भारतातर्फे मोहम्मद शमीनं 3 तर उमेश यादव, जयंत यादव आणि रवींद्र जाडेजा यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. हवामान वृत्त. गेल्या 24 तासात राज्यात विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणाच्या काही भागातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत घट झाली. येत्या 36 तासात संपूर्ण राज्याचं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील. राज्याच्या काही भागात रात्रीच्या वेळी किमान तापमान 1 ते 2 अंश सेल्सिअसनं कमी होईल असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 36, किमान 17 अंश सेल्सिअस. नागपूर 33 आणि 13, पुणे 32 आणि 9, औरंगाबाद 34 आणि 13, नाशिक 32 आणि 10, कोल्हापूर 32 आणि 15, रत्नागिरी 36 आणि 18, सोलापूर 35 आणि 13 आणि अमरावती कमाल 32, किमान 13 अंश सेल्सिअस. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. विमुद्रीकरण निर्णयाच्या प्रभावातून बाहेर पडण्यासाठी किमान 50 दिवस लागतील. मन की बात कार्यक्रमातून पंतप्रधानांनी व्यक्त केलं मनोगत. देशाच्या सोनेरी भविष्यासाठी हे पाऊल गरजेचं होतं, पंतप्रधानांचा पुनरुच्चार. बेनामी संपत्तीचा कायदा अतिशय कडक झाला असून गरिबांच्या आयुष्याशी खेळू नका, पंतप्रधानांचा संबंधितांना इशारा. बँक व्यवहारांवर आरबीआयचं बारीक लक्ष, नागरिकांनी रोकडरहित व्यवहारांवर भर देण्याचं आरबीआयचं आवाहन. राज्यात पहिल्या टप्प्यातल्या 147 नगर परिषदा आणि 18 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज झालं सरासरी 67% मतदान. पंजाबमध्ये नाभा तुरुंगावर हल्ला, खलिस्तान मुक्ती मोर्चाच्या प्रमुखासह 4 कैद्यांचं तुरुंगातून पलायन, एक कैदी सापडल्याचा उत्तर प्रदेश पोलिसांचा दावा.
आणि मोहाली क्रिकेट कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवसअखेर भारताच्या 6 बाद 271 धावा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.